नमस्कार भावी शिक्षक मित्र मैत्रिणींनो. शिक्षक भरती यासाठी केला होता अट्टहास असं तुम्हाला वाटेल. आम्ही याच्यासाठी धडपड केली, कागदपत्रासाठी केली, परीक्षा दिली, सेल्फ सर्टिफिकेशन वेळेत केलं, परंतु आता शिक्षक भरती कोर्टात. आणि याच्यामुळे शिक्षण विभागाच्या अडचणी कशा वाढल्या आहेत याच्यावरती आपण बोलणार आहोतच. पण ही गरज का पडते? शिक्षक भरती सरळ सेवेची भरती किंवा एमपीएससी यूपीएससी सारखी असू का शकत नाही? आणि त्याच्यामुळे शालेय शिक्षण विभागाला सुद्धा जे काही इन्फ्लुअन्स आहे, मग तो कोर्टाचा असो कुठल्या संघटनेचा असो, त्याला नमावं का लागतंय हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं, आज कोर्टामध्ये जवळपास 5 केसेसबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये अशा बऱ्याच केसेस याच्यामध्ये पडतील. त्याच्यामुळे कोण इन होईल, कोण आउट होईल, बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु ज्या प्राईम जो सध्याचा कन्सर्न आहे तो निर्माण का झाला आणि ज्याच्यासाठी तुम्ही एवढे आशेने वाट पाहत आहात तुमच्यापर्यंत मेरिट येण्याचं, किंवा काही लोक स्वतःपर्यंत मेरिट आणण्यासाठी जो काही बट्ट्याबोळ करत आहेत, त्याच्याबद्दलचं वास्तव तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला भेटेल. जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल किंवा नसेल तर एकदा हे शेवटपर्यंत पहा, तुमचे डोळे उघडतील आणि नक्की स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. खरंच शिक्षण विभागाला भरती करायची आहे की नाही, आणि तुम्हाला भरती व्हायचंय की नाही, व्हायचं तर काय करायला पाहिजे आणि काय टाळायला पाहिजे. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने. शिक्षक भरतीसाठी अगदी वेळेवरती व्हावी याच्यापासून तो आत्तापर्यंतचा प्रवास तुम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाहिलाच असेल. सर्वप्रथम कोर्टामध्ये ज्या 5 केसेस आहेत त्याच्याबद्दल एक पहिली केस तुम्ही पाहिलीच आहे डोमिसाईलबद्दल, नंतरची केस समांतर आरक्षण, नंतर बोगस समांतर आरक्षण, नंतरची आहे अर्थातच प्रोजेक्ट अफेक्टेड हा जो 29 जानेवारी 2025चा जी आर आला, त्याच्यानंतर बदललेले नियम, त्याच्यानंतर SCBC अर्थातच, आणि नंतर हा सर्व नियमाच्या विरुद्ध सर्व चालू आहे. जे ज्यांनी वेळेत कागदपत्र काढली मग त्यांनी काय करायचं याच्यामुळे पडणारी कोर्ट केस, याच्यावरती आपण बोलणारच आहोत. कदाचित व्हिडिओ मोठा असेल परंतु नक्कीच आय ओपनर असणार, त्याच्याबद्दल शंकाच नाही. मित्रांनो, संविधान काय सांगतं? आर्टिकल 14-16 नुसार जाहिराती जेव्हा आलेल्या जाहिराती येताना किंवा नोटिफिकेशन येताना जे नियम असतात त्याच्यामध्ये कोणताही बदल शक्यतो करता येत नाही. हा एक महत्त्वाचा नियम आहे. परंतु याच्यामध्ये जाहिरातीनंतर हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही AI ला विचारा, ChatGPT विचारा किंवा गुगलला विचारा की त्याच्याबद्दलचे नियम बदलता येत नाहीत. शिक्षक भरतीमध्ये होतंय काय? 2022ची असो, 17ची असो किंवा आत्ताची असो, पहिल्यांदा नोटिफिकेशन येतं, नंतर सेल्फ सर्टिफाय होतं आणि मग जाहिराती येतात. आणि इथंच वाव भेटतो की कोर्टात जायला, आणि त्याच्यामुळेच ह्या कोर्ट केसेसचा निकाल सुद्धा इन्फ्लुअन्स करत असतो. आता 2022च्या नक्की नेमकं शिक्षक भरतीमध्ये झालं काय? 22च्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा असंच नोटिफिकेशन आलं आणि त्याच्यानुसार आपण पाहतोय की भरतीमध्ये पहिल्यांदा एक नोटिफिकेशन काढलं होतं. ते काढलं होतं 1 सप्टेंबरला. 1 सप्टेंबरला काढलेल्या नोटिफिकेशननुसार 31 मार्च 2023 पर्यंतची जे काही कागदपत्र आहेत, एक्सेप्ट व्यावसायिक आणि शैक्षणिक, इथं तुम्ही पाहू शकता तिथपर्यंतचे सगळे अलाउड केले होते. आणि व्यावसायिक शैक्षणिकसाठी 12 फेब्रुवारी 2023 ही मुदत होती. परंतु त्याच्यानंतर बरीच काही आंदोलनं झाली, त्याच्यानंतर कोर्टामध्ये गेले आणि सतत निवेदनं सुद्धा देण्यात आली. आणि त्याच्यानंतर अजून एक जवळपास लगेचच 17-18 दिवसाने पुन्हा एक 18 सप्टेंबरला एक नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि त्याच्यानुसार व्यावसायिक शैक्षणिक पात्रता वगळता, व्यावसायिक म्हणजे अर्थातच तुमचं जे ग्रॅज्युएशन PG झालं असेल, आणि शैक्षणिक म्हणजे DED, BEd, MEd, BPed ह्या सगळ्या पात्रता, हे एक्सेप्ट हे सगळं वगळता, किंवा अर्थातच त्याच्यामध्ये TET CTET सुद्धा आहे, की इतर कागदपत्र, मग त्याच्यामध्ये तुमचं कास्ट असेल, त्याच्यामध्ये तुमचं समांतर आरक्षण असेल, यांना अलाउड केलं होतं जोपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशनची शेवटचा दिवस येत नाही तोपर्यंत. मित्रांनो, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. प्लस दुसऱ्या टप्प्यामध्ये तर अशी कोणती अट ठेवली नव्हती तुमच्याकडे
जर जाहिराती येण्याच्या अगोदरचाच तो मुद्दा होता ना, नंतर जाहिराती आले आहे दुसऱ्या टप्प्याला, त्यावेळेस त्यांचं ग्राह्य धरलं गेलं होतं. आता मित्रांनो, हे 2022च्या भरतीमध्ये झालं, त्यावेळेस सुद्धा कोर्ट केस झाला होता ना, आता त्याचीच पुनरावृत्ती होते. तुम्ही पाहिलं असेल की डोमिसाईल सुद्धा 14 मे 2025 नंतरच अलाउड नव्हतं, परंतु कोर्टामध्ये केस गेली, निकाल सुद्धा आलेला आहे आणि अलाउड केलेला आहे. परंतु त्याच्या अगोदरच शालेय शिक्षण विभागाला थोडंसं शहाणपण सुचलं की काय, आणि आता त्यांनी ऑलरेडी डोमिसाईल सुद्धा अलाउ केलेला आहे. सोबतच तुम्ही एनसीएल सुद्धा पाहिलं असेल, ते सुद्धा चालू शैक्षणिक वर्षातला अलाउड आहे आणि ईडब्ल्यूएस सुद्धा चालू शैक्षणिक वर्षातला अलाउड आहे. इव्हन ईडब्ल्यूएस ज्यांनी सीटीटी किंवा एससीबीसीच्या बाबतीमध्ये अगोदर दिली होती, तर त्याच्या अगोदर जर त्यांचं कागदपत्र असेल किंवा कोणत्याही कॅटेगरीचं असेल, परीक्षा देताना जर पहिलं कागदपत्र असेल तर तुमचं ते अलाउ केलं जाऊ शकतं. हे नियम वारंवार बदलतात आहे आणि त्याच्यामुळे जे वेळेत कागदपत्र काढत आहेत त्यांच्यावरती मात्र अन्याय होताना दिसतोय. अशा पद्धतीच्या ज्या केसेस पडत गेल्या त्या कशासाठी आहेत, कशासाठी पडलेल्या आहे. डोमिसाईल जी केस ऑलरेडी निकाल लागलेला आहे. अजून 5 केसबद्दल आपण जाणून घेऊया. समांतर आरक्षण. समांतर आरक्षण बऱ्याच उमेदवारांकडे 14 मे 2025 नंतरच आहे. काही उमेदवारांकडे पावती आहे, परंतु काही उमेदवारांकडे नंतर आहे. त्याच्यामध्ये फक्त स्पोर्ट्स कोट्यातील उमेदवारांना, ज्यांचं स्पोर्ट्स आहे त्यांना फक्त अलाउ केलं होतं, जरी त्यांच्याकडे पावती असली किंवा त्यांच्याकडे सर्टिफिकेट फायनल नसलं तरी सुद्धा ते जोपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतात. तुम्हाला माहिती आहे की 15 डिसेंबर 2025च्या ज्या नोटिफिकेशन आहे त्याच्यानुसार स्पोर्ट्सला फक्त अलाउ केलं होतं आणि त्याच्यानंतर 14 मे 2025 ही सर्वांनाच एकदम लास्टची तारीख देण्यात आली होती. आणि त्याच्यामध्ये प्रोजेक्ट अफेक्टेड सुद्धा आहेत. समांतर आरक्षणची आता मागणी आहे की आमचं रजिस्ट्रेशनपर्यंत ग्राह्य धरण्यात यावं, कारण त्यावेळेस आमच्याकडे ते कागदपत्र नव्हतं. त्याच्यानंतर आहे की प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत, त्यांचं सुद्धा 29 जानेवारी 2025ला GR आला आणि लगेच शिक्षक भरतीचं नोटिफिकेशन किती कमी वेळामध्ये आलं, लगेच फॉर्म भरून घेतले. हा फक्त 15 ते 19 दिवसाचा हा गोलमाल होता ना, त्यामुळे त्यांची अशी मागणी आहे की एवढ्या कमी वेळामध्ये आमच्याकडे सर्टिफिकेट अवेलेबल होऊच शकलं नाही, त्यामुळे आम्हालाही अलाव करा. याच्या संदर्भात ते सुद्धा कोर्टात जातात आहे. त्याच्यानंतर आहे की बोगस, ज्यांनी बरेच असं पाहिलेलं आहे की जरी आपण समांतर आरक्षण म्हणत असलो तरी त्याच्यामध्ये बरेच उमेदवारांनी या तारखांमध्ये बोगस कागदपत्र काढलेली आहेत. बरेच सेटलमेंट वगैरे करून येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावरती SIT बसेल. सध्या बरेच त्यांच्यावरती बसलेले आहेत, परंतु तो येणारा काळ आहे. सध्या तरी त्यांना इन व्हायचं आहे. सर्वांना याच्यावरती परिणाम होत नाही, त्यांना आता माहीत झालंय. त्याच्यामुळं यांनी सुद्धा एक अशी याचिका आहे की त्याच्यामध्ये आहे की त्याच्यामध्ये असे जे बोगस आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन DVच्या वेळेस करायचं तर आहेत, प्लस त्यांचं जो काही स्कॅनर असतो तुमच्या समांतर आरक्षणाच्या सर्टिफिकेटवरती तिथंच त्यांना बाद करण्यात यावं, याच्यासाठी सुद्धा याचिका पडत आहे, जसं MPSC मध्ये केलं जातं. म्हणजे ऑलरेडी ऑलमोस्ट लास्ट फेजमध्ये आहे. आता लवकरच ते संपेल. आता आपण पाहतोय की आचारसंहिता संपते. त्याच्यानंतर आहे की अर्थातच एक चौथा जो मुद्दा आहे तो आहे SCBC संदर्भातला. SCBC संदर्भात किंवा EWSC संदर्भात तुम्ही पाहिलं असेल की CTT देण्यापूर्वी जर त्यांच्याकडे कोणत्याही आरक्षणाचं सर्टिफिकेट असेल त्याच्यामध्ये फक्त SCBC कॅटेगरी मोडते, तर त्यांना 2019चं पण कागदपत्र अलाव केलं होतं, परंतु 14 मे पूर्वीची पावती असेल किंवा 14 मे 2025 नंतरचं SCBC असेल तर ते अलाव केलं नव्हते. याच्या संदर्भात सुद्धा कोर्टात केस पडत आहे आणि अर्थातच शेवटची जी केस आहे ती सर्वांनाच फाटा फोडणारी आहे की भरती नियमने व्हावी, नवीन नियम कोणतेही ऍड करून नाहीत, त्याच्यासाठी पडते. तर मला तुम्हाला काय सांगायचं की हे नियम का बदलतात, कारण सध्या जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे 25/2000 शिक्षक भरती टेट 2025चं, ते 25 एप्रिल 2025ला आलं आणि 10 मे पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे होते. नंतर अजून थोडीशी तारीख वाढवून भेटली, ते अपियरच्या संदर्भात त्यांनाही संधी मिळाली आणि नंतर 14 मे 2025 पर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन फिल करण्यासाठी तुम्हाला संधी देण्यात आली होती. आणि तुम्ही पाहिलेलं आहे की 23 पासून लगेच मे पासून परीक्षा सुद्धा सुरू झाली होती आणि जूनच्या 10 तारखेपर्यंत ही परीक्षा चालल्या होत्या. बरं, आता हे जो वेळ आहे, जो इतका कमी वेळ आहे की 25 एप्रिल ते 14 मे 2025 एवढ्या कमी वेळेमध्ये लगेच सर्टिफिकेट मिळणं कोणालाही पॉसिबल नव्हतं. आणि सर्वात महत्त्वाचा बिग लूपहोल काय माहितीये का जातात मुलं कोर्टामध्ये शिक्षक भरतीच्या, माहितीये, कारण शिक्षक भरतीमध्ये पहिल्यांदा परीक्षा घेतली जाते आणि नंतर जाहिरात येते. संविधान काय सांगतं की जाहिरातीच्या वेळेस असलेले नियम किंवा त्याच्या जाहिरात आल्यानंतरनं
ते तुम्हाला बदलता येणार नाहीत. शिक्षक भरतीमध्ये आपला महत्त्वाचा गोंधळ तोच आहे. पहिल्यांदा नोटिफिकेशन येतं, परीक्षा घेतली जाते आणि मग जाहिरात येतात. त्याच्यामुळे जाहिरात येईपर्यंत हे उमेदवार कोर्टात जातात आणि शेवटी मागणी करतात. नाही झालं तर शेवटी संविधान आहेच आणि संविधान सुद्धा हेच सांगतं की जाहिरातीनंतर कोणताही नियम बदलता येत नाही. आत्तापर्यंत तुम्ही शिक्षक भरतीचा इतिहास पाहिला असेल किंवा आताही पाहिला असेल, हे फक्त शिक्षक भरती संदर्भातलंच होतं. म्हणून जे हे तुम्हाला 4-5 कोर्ट केसेसबद्दल मी सांगत आहे, त्याच्यानुसार नक्कीच येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये नव्हेच, शालेय शिक्षण विभागाच्या अडचणीत भर पडलेली आहे. आणि जे पहिल्यांदा झालं होतं, जे तुम्हाला मगाशीच मी सांगितलं, 1 सप्टेंबरला नोटिफिकेशन आलं की पहिल्यांदा व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रता या तारखेपर्यंतची ग्राह्य धरण्यात यावी आणि नंतर लगेच 18 सप्टेंबरला नोटिफिकेशन आलं की सर्व समांतर आरक्षण सकट सर्वांना कास्ट त्यांनी अलाव केलं. 2022च्या शिक्षक भरतीची पुनरावृत्ती आता होते की काय असा प्रश्न पडलेला आहे. कारण शिक्षण विभागाला सुद्धा याचा विचार करायलाच हवा की पहिल्यांदाच एकदा क्लिअर कट नियम असायला हवेत, नाही तर कोणालाच नाही. आणि जर अलाव केलं तर मग बाकीच्यांचं काय चुकलं, हाही एक तिथंही प्रश्न येतो. आणि सर्वात महत्त्वाचं, उद्याच्याला हे 4-5 केसेसमधला जो लॉ ऑफ फॅक्ट आहे ती अशी आहे की अजून जाहिराती आल्या नाहीयेत, त्यामुळे यांना अलाव केलं जाऊ शकतं. म्हणजे मी हे चुकीचं सांगते, बरोबर सांगते, कोणाला कोर्टात जाण्यासाठी स्फुरण देते असं नाहीये. पण मी शिक्षक असताना एक वकील आहे आणि मला या गोष्टीचं भान नक्कीच आहे की एखादी कोर्टात केस गेल्यावरती प्रोबॅबिलिटी किती आहे ती केस जिंकण्याची, हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्याच्यानुसार आपण ह्या सर्व केसेसबद्दल पाहत आहोत. मित्रांनो, शेवटी शिक्षक भरती होत असताना अशा बऱ्याच केसेस पडतील. 2022च्या शिक्षक भरतीमध्ये जवळपास 2100 केसेस पडल्या होत्या, परंतु तरीसुद्धा भरती वेळेवर पार पडली. आता सुद्धा पडेल, परंतु जाहिराती येईपर्यंत हा जो काही कोर्ट केसचा गोंधळ आहे तो संपणार नाहीये. आणि अर्थातच याच्यातून ज्याच्यावरती अन्याय झालाय त्याच्यासाठी संविधान आहे, ज्याच्यासाठी कोर्ट आहे त्याला ते न्याय देतच असतं. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जर चूक कोणी केली असेल दिशाभूल करण्याची किंवा नियम काढण्याची आणि नियम वारंवार बदलण्याची, ते म्हणजे शिक्षण विभागानं. शिक्षण विभागानं याच्या संदर्भातला एक तोडगा काढला पाहिजे आणि एकाला पेढा भरवावा आणि एखाद्याला चटणीची भाकरी सुद्धा नकोय अशा पद्धतीची जेव्हा डिस्पॅरिटी दिसते तेव्हा मुलं कोर्टात जातात आणि ही आपल्यासमोर पेच प्रसंग निर्माण होत नाहीये. मित्रांनो, शिक्षण विभागाकडे होते आणि शिक्षण विभागाला हेच पाहिजे. आता ऑलरेडी कंत्राटी शिक्षक भरती चालूच झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये अशी डिले करत राहतील तेवढी पदं कमी होत राहतील आणि भरती करायचीच कोणाला. सरकारी शिक्षक म्हणून तुम्हाला भरती कोणालाच करायचं नाहीये, परंतु NEP नुसार आणि RTA नुसार तुम्हाला विद्यार्थ्यांच्या प्रपोर्शननुसार शिक्षक भरावे लागत आहेत. त्याच्यामध्ये 15 मार्च 2024 सारखा GR येतो आणि या सर्वांना फाटा पडतो. मला जाता जाता तुम्हाला एकच सांगायचं आहे मित्रांनो, जरी तुम्ही कोर्टात जात असाल, गेला असाल किंवा जाणार असाल, एकच लक्षात घ्या की सर्वात मोठी राज्यामध्ये होते ती म्हणजे शिक्षक भरती आणि ती वेळेत पार पडावी असं वाटत असेल तर स्वतःच्या सदसद बुद्धीने नक्की विचार करा. परंतु अन्याय होत असेल तर तो सुद्धा तुमचा अधिकार आहे, तुम्हाला त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा. आणि हा सर्व खेळ आहे तो फक्त जाहिराती येईपर्यंतच चालणार आहे. शेवटी तुम्ही सुज्ञ आहात. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळतच राहील. अजून तर शिक्षक भरतीचा लढा बाकी आहे. तुम्हाला कळेल येणाऱ्या काळामध्ये अशा किती दिव्यातून जावं लागेल. आणि हे दिव्य पार पडत असताना ज्याच्या नशिबी शिक्षक भरतीची नोकरी आहे त्याचं मात्र कल्याण होईल. अन्यथा लढणारे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी चॅट करणारे किंवा बाकी सगळीकडे उगीच वाद घालणारे वादच घालत राहतील. म्हणूनच तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की तुम्हाला शिक्षक व्हायचंय की हा A प्लॅन ठेवायचा आहे की बी प्लॅन ठेवायचा. जोपर्यंत तुमच्या हातात नियुक्तीपत्र येत नाही, फक्त तेवढंच नाही तर जोपर्यंत तुमचा शालार्थ ID क्रिएट होऊन तुमच्या अकाउंटमध्ये पेमेंट पडत नाही, तोपर्यंत हा जो प्रवास आहे तो असाच दिवसाला कोणत्या ना कोणत्या ब्रेकिंग न्यूज येतील, बॅड न्यूज येतील आणि गुड न्यूज येतील. आणि हाच तो शिक्षक भरतीचा संघर्ष आजवर चालू आहे. याच्यामध्ये शासनाची भूमिका सडेतोड असायला हवी असं मला वाटतं, जेणेकरून हे असे मधी आधी घुसणार पण नाहीयेत. कारण यांनी कोणालाच नव्हता अलाव करायला पाहिजे होता, आता केलंच आहे. तर मग बाकीच्यांनी काय केलं?